आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। अजितदादा पवार यांच्या स्मारकासाठीच्या संभाव्य जागांची महापौर रुपाराणी निकम यांच्याकडून पाहणी। स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मारक उभारणीसाठी संभाव्य जागांची पाहणी आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं महापौर रुपाराणी निकम यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत केली। सकाळी 10:30 वाजता मुक्त सैनिक वसाहत उद्यान, रुईकर कॉलनी उद्यान तसेच KSBP चौक या 3 ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। यावेळी महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना 4ही ठिकाणचा एकूण एरिया, लांबी रुंदी याचा आवश्यक सर्व तांत्रिक माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या। तसेच नामांकित आर्किटेक्टकडून स्मारकाचे डिझाईन तयार करून ते सादर करावे। त्यानंतर जागेच्या ठिकाणाबाबत अंतिम निर्णय महासभेत घेण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव, महिला आणि बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, गटनेते आदिल फराज, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता निवास पवार, अरुण गुजर, कनिष्ठ अभियंता उमेश पगुल, पदमल पाटील आणि महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।